श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाओ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे श्रावणचा शेवटचा श्रावणी सोमवार, तर उद्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे। ज्यांनी श्रावणचे 4 श्रावणी सोमवार उपाय केला असेल त्यांना माहिती आहे की उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, केव्हा करायचा आहे, त्याचबरोबर मंत्र कोणता म्हणायचा आहे, या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी उपाय केलेला आहे। पण एक लक्षात ठेवा, उद्या श्रावणचा महिना संपणार आहे, म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे। तर उद्या भगवान शंकराची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पूजा पण करायची आहे, भगवान शंकराच्या मंदिरात पण आपल्याला जायचं आहे, पण घरामध्ये हा उपाय नक्की करायचा आहे। ज्यांना घरामध्ये जमत नाही त्यांनी म्हणजे घरामध्ये तुम्ही पूजा केला तर घरामध्ये करा, आणि ज्यांना इच्छा आहे की आपण आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन हा उपाय करावा तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा उपाय करू शकता। म्हणजे अशी कोणतीही म्हणजे बंदी नाहीये, तुम्हाला उपाय मंदिरात पण करू शकता किंवा घरामध्ये पण करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। उद्या आहे शिवामूठ सातू। आपल्या सगळ्यांना सातू माहिती आहे, तरी मी तुम्हाला एकदा दाखवते की अशा पद्धतीचे सातू असतात, दिसत असतील तुम्हाला। तर हे आहे सातू। तर आपल्याला माहिती की उद्या शिवामूठ म्हणजे मूठ घ्यायची सातूची अशा पद्धतीने आणि थोडं थोडं भगवान शंकराच्या पिंडीवर सोडायचं, म्हणजे ही झाली शिवामूठ। आपल्याला माहिती असावं की उद्या भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपान अर्पण करायचे, धोत्र्याचं फूल असेल ते अर्पण करायचंय, जेवढे फळं असतील तेवढे फळं आपल्याला भगवान शंकरांना दाखवायचे आहेत, पण बेलाचं पान चुकवू नका। उद्या तुम्हाला एकच सेवा करायची आहे। सेवा कोणती करायची आहे, तर उद्या तुम्हाला 108 भगवान शंकरांची नावं घ्यायची आहेत आणि एक एक बेलपान अर्पण करायचं आहे। म्हणजे लक्षात ठेवा, उद्या तुम्हाला 108 बेलपान अर्पण पण करायचे आहेत, शेवटचा श्रावणी सोमवार आहे, आणि त्याचबरोबर 108 बेलपान अर्पण करत असताना ओम नमः शिवाय जी 108 नावं आहेत भगवान शंकराचे, ते नावं एक एक घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपान अर्पण करायचं आहे। कोणती सेवा हो किंवा नाही हो, पण उद्या तुम्हाला 108 नाव भगवान शंकराचे घ्यायचे आहेत आणि बेलपान अर्पण करायचं आहे। ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। भगवान शंकराला बेल हे खूप महत्त्वाचं आहे। बेलाशिवाय पूजा पूर्ण होत नाही, म्हणून एक का विना बेलपान अर्पण करा। तुम्ही म्हणत असताल की 108 बेलपान अर्पण करायला सांगितलात आणि एकच म्हणायलात शेवटी, तर एक बेलपान आता मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे एकच बेलपान आहे तर एक बेलपान ठेवायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं, नंतर ते बेलपान काढून घ्यायचं आणि दुसरं नाव घ्यायचं आणि लगेच दुसरं नाव घ्यायचं, तिसरं नाव घ्यायचं। म्हणजे जसं तुम्ही एक बेलपान ठेवलं की ते काढून घ्यायचं, लगेच तेच बेलपान पाण्यामध्ये बुडवायचं, डबल भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचं, तेच बेलपान घ्यायचं, आणखी भगवान शंकराच्या पिंडीवरचं पाण्यामध्ये बुडवायचं, तिसरं बेलपान ठेवायचं। अशा पद्धतीने तुम्हाला 108 नावं भगवान शंकरांची घ्यायची आहेत आणि पिंडीवर बेलपान अर्पण करायचं। 108 असतील तर एक एक बेलपान अर्पण करायचं। जर एकच बेलपान असेल तर 30 बेलपानांचा वापर 108 वेळा तुम्ही करू शकता। ही गोष्ट उद्या नक्की करायची आहे। त्याचबरोबर हळदीचं लेपन असेल, उद्या अमावस्या पण आहे, घरातल्या जाळ्या आळ्या अधिक म्हणजे जाळी असेल, घर स्वच्छ करणं असेल, फरशी पुसणं असेल, ह्या गोष्टी सकाळी लवकर उठून करा आणि नंतर पुन्हा तुमची जी आंघोळ झाल्यानंतर जी पूजा आहे ती पूजा करून घ्यायची आहे। आधी सगळ्या घरातली घाण काढायचा प्रयत्न करा। खराब झालेल्या वस्तू असतील, तुटलेल्या वस्तू असतील, खराब झालेल्या वस्तू असतील किंवा चिरलेल्या वाटी असतील, म्हणजे ज्या वस्तू खराब झालेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या। म्हणजे उद्या शेवट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अमावस्या आलेली आहे, शेवटचा दिवस आहे, तर लक्षात ठेवा की जेवढं खराब वस्तू आहे त्या काढायच्यात, जाळ्या काढायच्यात, खिडक्या स्वच्छ करायच्यात, दरवाजे स्वच्छ करायचे आहेत, देवघर जे आहे देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे। देवघर असेल, किचन असेल, आपलं जी खिडक्या दारं असतील, ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ उद्या करायच्या आहेत आणि नंतर तुम्ही पूजा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पूजा करू शकता आणि भगवान शंकराच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे। ह्या गोष्टी झाल्यानंतर आता जी तुम्हाला उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, ती उपाय मी सांगते। तर उपाय करत असताना सातू आपल्याला लागणार आहे। सकाळी तुम्ही पूजा केल्यात समजा भगवान शंकरांची, पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरात कधीही उपाय करायचा, तुम्ही मंदिरात जाऊन करा किंवा घरातल्या घरात भगवान शंकराच्या पिंडीवर करा, तर तुम्हाला सातू घ्यायचे आहेत। तुम्हाला मी आधी दाखवले की हे अशा पद्धतीचे सातू आहेत। तर ही जी सातू आहेत, ही सातू तुम्हाला 21 घ्यायचे आहेत, मोजून 21 सातू घ्यायचे आहेत। सातू 21 घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये एखादा काळा कलरचा जर सातू असेल तर ती काढून टाकायचा आहे, म्हणजे खडे ती नीट बघा। आणि ही जी 21 सातू तुम्हाला घ्यायचे आहेत, 21 सातू मोजून घ्यायचे आहेत। तुम्ही अशा पद्धतीने हातामध्ये घ्या किंवा अशा पद्धतीने, म्हणजे भगवान शंकरांच्या समोर, म्हणजे तुमच्या देवघरामध्ये पूजा केली असेल तुम्ही भगवान शंकरांची, तर तुम्ही देवघरासमोर एक आसन घ्यायचं आहे, आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि अशा पद्धतीने घ्या किंवा अशा पद्धतीने, आणि ही इकडला साईड अशा। तर तुम्हाला अशा पद्धतीने बसायचे, दिवसभरात कधीही करा,
तुम्ही पूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच केलात तरी चालेल. तुम्ही सकाळी जी शिवामूठ अर्पण करता वाहता ती व्हायची आहे, अर्पण करायचे आहे. नंतर 21 सातू घ्यायचे आहेत, हे पण लक्षात ठेवा. नंतर 21 सातू घ्यायचे आहेत आणि कधीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप जणांनी जी उपाय केला आहे, तांदळाचा असेल, तिळाचा असेल किंवा जवसाचा असेल, ज्यांनी केला आहे त्यांना माहिती आहे की कसा करायचा. तरी पण लक्षात ठेवा की 21 सातू घ्यायचे आणि बंद स्वरूपात किंवा अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचे, डोळे बंद करायचे. तुम्हाला मंत्र पाठ असेल तर डोळे बंद करा आणि मंत्र पाठ नसेल तर तुम्हाला मंत्र बघून म्हणायचा आहे. तर मंत्र आहे कमलात्मक मंत्र. आपण ज्यावेळेस श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर 99 मंत्र, कमलात्मक मंत्र, कमलात्मक मंत्राचा उपाय करायचा आहे. म्हणजे 21 सातू हातात घ्यायचे आणि 21 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटी ती जी सातू आहेत ते भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे. आता 21 सातू मोजून घेतलेली आहेत, अशा पद्धतीने आता हातामध्ये ठेवलेली आहेत. आता मूठ बंद करते आणि मी मंत्र म्हणते. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. अशा पद्धतीने 21 सातू अर्पण करायचे. समजलं असेल? 21 वेळा मंत्र म्हणा, बघून म्हणा. तुम्हाला पाठ नसेल, तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या आणि नंतर ही जी आहे हे आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं. असं नाही आहे की तुम्ही आज अर्पण केला तर उद्या लगेच तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होणार, असं काही नसतं. पण आपल्या मनाची शांती असेल, ज्या गोष्टी आपल्याला माहिती होतात, जितके उपाय आपल्याला करणं होतील तितके उपाय करायचे. प्रत्येक वर्षी तुम्हाला हे उपाय करायचे असतात, त्याच्यामुळे घरामध्ये बरकत यायला सुरुवात होत असते किंवा जे आपण काम करतो त्या कामाला यश यायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे घरामध्ये लक्ष्मी बरोबर आपल्या घरात येत असते. पण असं नाही की उद्याच उपाय केला तर उद्याच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार, असं नाही. तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी तुम्हाला उपाय करावे लागतील, तेव्हा तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे किंवा जे तुम्ही काम करता त्या कामाला यश येणार आहे. यासाठी उपाय करायचे असतात. उपाय करून बघा, तुम्हाला एकाला काय होतं लगेच अनुभव येऊन जातो. कारण की त्यांनी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये ह्या सेवा केल्या करतात. तुम्हीही करायला सुरुवात करा, तुमच्याही आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. फक्त असं नका म्हणून कमेंटमध्ये तुमचा प्रश्न येईल की आज आम्ही उपाय केला ना, आमच्या घरामध्ये कसं काय लक्ष्मी नाही, कसं काय पैसा आला नाही. असं काही नसतं. फक्त एक लक्षात ठेवा, नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. यासाठी उपाय करायचे असतात आणि उपाय जर तुम्ही केला तर नशिबाची साथ तुम्हाला भेटते, तुमच्या कष्टाला चालना मिळते, तुमचं कष्ट पूर्ण होतं. यासाठी उपाय करायचे असतात. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.